नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा ठरणारा हवामान अंदाज जाहीर केला आहे। सध्या महाराष्ट्राच्या शेतात दोन टोकाची चित्र पाहायला मिळत आहेत। एका बाजूला काही तालुक्यांमध्ये कपाशी, सोयाबीन, तूर आणि बाजरीची पिके अतिशय जोमाने वाढली आहेत, तर दुसऱ्या बाजूला अनेक भागात पाऊस उघडझाप करत असल्यामुळे किंवा फक्त 10 ते 20 मिनिटातच पडत असल्यामुळे पिके माना टाकत असल्याचं चित्र समोर आलं आहे। अशा भयानक परिस्थितीत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आजपासून ते 1 सप्टेंबर या कालावधीसाठी अतिशय ताजा आणि सविस्तर हवामान अंदाज जाहीर केला आहे। पुढील 48 तासात महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी दृश्य अतिमुसळधार पावसाचा फटका बसणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, हे 15 जिल्हे कोणते, तुमच्या तालुक्यात नक्की काय घडणार आणि पंजाबराव डक यांनी या व्हिडिओच्या शेवटी जो एक गुपित इशारा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला आहे, ज्यावर तुमचं पूर्ण वर्षाचं उत्पन्न अवलंबून आहे, तो नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओत सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे 1 सेकंदही व्हिडिओ पुढे न ढकलता आजचा हा महाअंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेला हवामान अंदाज लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक नक्कीच बघा। शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी विशेष इथल्या 15 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आणि महत्त्वाचा सल्ला दिला आहे। आपण 1 ते 15 जिल्हे सविस्तर एकाखाली एक जाणून घेऊया। बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती जिल्हा। सोयाबीन आणि संत्रा बागायतदारांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, अकोट, अकोला सीमा भागात, त्याचबरोबर चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, वरुड आणि नांदगाव खंडेश्वर या सर्व तालुक्यांमध्ये पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार आहे। मोर्शी आणि अचलपूर पट्ट्यात सध्या संत्र्यांची फळे आकाराला येत आहेत। त्याचबरोबर सोयाबीन अंतिम टप्प्यात आले असून इथे शेतात पाणी साचून मुळे कुजण्याची भीती आहे। त्यामुळे तातडीने शेतातून पाण्याचा निचरा करण्यासाठी चर पाडून आत्ताच ठेवावे, असा इशारा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी येथील स्थानिक शेतकऱ्यांना दिला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो अकोला जिल्हा। कपाशी आणि तुरीचे भवितव्य असणारा अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यातील तेलारा, पातूर, बाळापूर, अकोला आणि मूर्तिजापूर या तालुक्यात आजपासून ते 1 सप्टेंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस पडणार आहे। या भागात कपाशी आणि तुरीची पिके जोमात असली तरी काही तालुक्यात ओलावा कमी होता। या पावसामुळे जमिनीला मोठा ओलावा मिळेल आणि पिकांना थेट नवसंजीवनी मिळेल, असा इशारा सुद्धा हवामान खात्याने वर्तवला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो बुलढाणा जिल्हा। पश्चिम विदर्भातील मोठा पाऊस असणारा क्षेत्र बुलढाण्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद, शेगाव, खामगाव, मलकापूर, चिखली आणि मेहकर तालुक्यात भाग बदलत अतिशय चांगला प्रकारचा पाऊस पडणार आहे। कापूस व सोयाबीनच्या पिकांना हा पाऊस उभारी देणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे 4थ्या क्रमांकाचा जिल्हा वाशिम जिल्हा। पिकांची काढणी सांभाळण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे। वाशिम, कारंजा, मालेगाव, सिरोड आणि मानोरा या तालुक्यात दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे। सोयाबीन काढणीच्या तोंडावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावेत, असा इशारा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो यवतमाळ जिल्हा। विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे। यवतमाळ मधील पुसद, अमरेड, वाणी, दिग्रस, आर्णी, मारेगाव आणि बाबुळगाव या तालुक्यांमध्ये ढग दाटून येतील आणि या ठिकाणी धुवाधार पाऊस पुढील 48 तासात आपल्याला पाहायला मिळणार आहे। यवतमाळच्या पूर्व आणि दक्षिण भागात रात्रीच्या वेळी विजांचा कडकडाट जास्त असणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो वर्धा जिल्हा। तुडुंब भरणारे प्रकल्प वर्ध्यातील हिंगणघाट, आर्वी, देवळी, सेलू आणि कारंजा तालुक्यात पावसाचा जोर चांगला राहणार आहे। सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फायदा या ठिकाणी मिळणार असून
भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्धा जिल्ह्यातील तुडुंब भरणाऱ्या प्रकल्पांना म्हणजेच पाणी साठ्यांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नागपूर जिल्हा। भात शेती व जलसाठ्यांसाठी आनंद वार्ता। बघा आता शेतकरी मित्रांनो, आताच्या आलेल्या ताज्या बातमीनुसार नागपूर जिल्ह्यातील आंबरेड, सावनेर, रामटेक, कामठी आणि काटोला या तालुक्यात मुसळधार पाऊस पडणार आहे। आंबरेड पट्ट्यात धान पिकाला हा पाऊस नवसंजीवनी देणार असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो भंडारा जिल्हा। पूर्व विदर्भातील महापाऊस। बघा आता शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी आणि लाखनी तालुक्यात अविरत मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे या भागांमधील तलाव आणि ओढ्या तुडुंब भरून वाहणार आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो गोंदिया जिल्हा। भात उत्पादकांसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, अर्जुनी, मोरगाव, देवरी, आमगाव आणि सालेकसा तालुक्यात धान म्हणजेच भात शेतीसाठी हा पाऊस अतिशय पोषक आणि चांगल्या प्रकारचा ठरणार आहे। त्यामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांना, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो चंद्रपूर जिल्हा। पिकांवरील ताण दूर करणारा हा पाऊस ठरणार आहे। चंद्रपूर मधील वारोरा, बल्लारपूर, भद्रावती आणि राजुरा तालुक्यात आजपासून ते 28 ऑगस्ट दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नांदेड जिल्हा। मराठवाड्याच्या सीमेवर चांगल्या प्रकारचा पाऊस आता या ठिकाणी पडणार आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट, हातगाव, मुखेड, कंधार, देगलूर आणि बिलोली तालुक्यात आज रात्रीपासूनच रिमझिम व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। सोयाबीन, तूर आणि हळदीच्या पिकांसाठी हा पाऊस आता फायदेशीर ठरणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो हिंगोली जिल्हा। पिकांना जीवनदान देणारा हा पाऊस या ठिकाणी ठरणार आहे। हिंगोलीतील कळमनुरी, बसमत, औंढा, नागनाथ, सोनगाव आणि हिंगोली तालुक्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे। तुरीच्या वाढीसाठी हा ओलावा अत्यंत आवश्यक ठरणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 13व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो परभणी जिल्हा। विखुरलेला पण महत्वाचा हा पाऊस आता परभणी जिल्ह्यात पडणार आहे। परभणीतील जिंतूर, पाथरी, गंगाखेड, सेलू आणि सोनपेठ तालुक्यात 10 ते 20 मिनिटाचा जोरदार पाऊस आता या ठिकाणी पडणार आहे। बाजरी आणि मूग, उडदाच्या सुकणाऱ्या पिकांना हा पाऊस जीवनदान देणारा ठरणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 14व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो जालना जिल्हा। कपाशीला उभारणी देणारा हा पाऊस जिल्ह्यातील आंबड, परतूर, भोकरदन, जाफराबाद आणि घनसावंगी तालुक्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल। पिकांची उभी वळवण थांबेल। बघा आता शेतकरी मित्रांनो, 15व्या क्रमांकाचा आणि सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे तो धुळे व जळगाव जिल्हा। उत्तर महाराष्ट्रातील दिलासादायक सरी या ठिकाणी कोसळणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील 40 गाव, भुसावळ, अमळनेर आणि धुळ्यातील शिंदखेडा व साक्री तालुक्यात आजपासून ते परवापर्यंत स्थानिक ढग बनून पाऊस येईल। केळी व कपाशी पिकांसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता पाहूयात उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांची परिस्थिती। बघा आता शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर व बीड, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड, सोयगाव, पैठण, वैजापूर आणि त्याचबरोबर बीड मधील गेवराई, माजलगाव, आंबेजोगाई भागात सोयगाव, 40 गाव सीमेवर पावसाचा जोर प्रचंड चांगल्या स्वरूपाचा राहणार आहे। त्याचबरोबर लातूर व धाराशिव, लातूर, अहमदपूर, उदगीर आणि औसा या भागात, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा आणि भूम या तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील। तर पश्चिम महाराष्ट्रात बघायला गेलं तर अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली विशेषतः जत पट्ट्यात मध्यम पावसाच्या सरी कोसळतील, ज्यामुळे ऊस व डाळिंब बागांना मोठा फायदा होईल। पुणे व साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पाहावयास मिळणारी रिमझिम आता पुढील 3 दिवस चालूच राहणार आहे। कोकण पट्टी बघायला गेलं तर पालघर ते कोल्हापूर
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या राधानगरी भागात भात शेतीसाठी पोषक असणारा पाऊस 1 सप्टेंबर पर्यंत अविरहित राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाच्या या उघडझापीच्या काळात पिकांवर येणारी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे आहे. सोयाबीन व तूर संरक्षण करण्यासाठी विदर्भात जिथे मुसळधार पाऊस होणार आहे तिथे पाऊस थांबल्यानंतर खोडकिडा व अळीसाठी योग्य फवारणी करा. कपाशीवरील लाल्या व बोंडअळी. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जमिनीतील ओलावा कमी अधिक झाल्याने कपाशीची पाने लाल पडू शकतात. त्यामुळे पुढील 3 दिवसानंतर पडणाऱ्या पावसानंतर लगेचच योग्य ती फवारणी करून घ्या. डाळिंब व फळबागांची काळजी घ्या. शेतकरी मित्रांनो, सोलापूर व अहिल्यानगर भागातील बागायतदारांसाठी तेल्या आणि बुरशीजन्य रोगांपासून रक्षण करण्यासाठी शेतातील साचलेले पाणी बाहेर काढावे. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ऑगस्ट मध्ये उर्वरित महाराष्ट्रात पाऊस का कमी पडला? प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी याचे वैज्ञानिक कारण स्पष्ट केले आहे. बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम ते भुवनेश्वर दरम्यान सलग 3 कमी दाबाचे पट्टे तयार झाले. हे पट्टे सरळ नागपूर, अमरावती, मध्य प्रदेशातील बैतूर व इंदूरकडे निघून गेले. या पट्ट्यातील महाराष्ट्रातील सर्व ढग आणि बाष्प उत्तरेकडे खेचून घेतले. त्यामुळे विदर्भात मोठा पाऊस झाला आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाने उघडझाप केले. शेतकरी मित्रांनो, आता वेळ आली आहे एक गुप्त इशाऱ्याची, ज्याची मी तुम्हाला सुरुवातीला कल्पना दिली होती. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्ट सांगितलंय की पुढील 3 दिवस ते 1 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पावसाची अपेक्षा अजिबात ठेवू नका. पण खरी मोठी जादू सप्टेंबर महिन्यात घडणार आहे. सप्टेंबर महिन्यात कमी दाबाचा पट्टा खाली चेन्नई जवळ तयार होणार आहे. जेव्हा सिस्टीम तिथे बनते तेव्हा पाऊस थेट तेलंगणा मार्ग संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करतो. सोबतच अरबी समुद्र प्रचंड सक्रिय होणार आहे. म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचे उरलेले सर्व नुकसान भरून काढणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या या काळात सावध राहा आणि सप्टेंबरच्या परतीच्या पावसासाठी शेतीचे योग्य नियोजन करा. मित्रांनो, तुमच्या तालुक्यात आज पाऊस पडला का आणि तुमचे कोणते पीक सुकत आहे हे खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, तुमच्या गावामध्ये सध्या पावसाची काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना देखील तुमच्या गावातील अप टू डेट माहिती योग्य वेळेत मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, अशाच ताज्या, महत्त्वाच्या आणि हवामान अंदाजासाठी, अचूक विश्लेषणासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.